मुंबई येथे आयोजित युवा सेनेच्या भव्य मेळाव्यासाठी धुळे जिल्ह्यातून हजारो युवा सैनिक मोठ्या उत्साहात मुंबईच्या दिशेने रवाना झाले। युवा सेनेचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक प्रथमेश गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे आणि युवा सेना जिल्हाप्रमुख योगेश मराठे यांच्या नेतृत्वात वाहनांचा मोठा ताफा मुंबईकडे निघाला। धुळे शहरातील अवधान येथील टोलनाक्याजवळ सर्व युवा सैनिक एकत्र जमले होते। त्यानंतर वाजत गाजत आणि घोषणाबाजी करत ताफा मुंबईकडे रवाना झाला। यावेळी जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र तसेच शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। महामार्गावर भगवामय वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। मुंबईतील वरळी डोम येथे 18 एप्रिल रोजी सायंकाळी युवा सेनेचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, युवा सेना प्रमुख खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह पक्षातील अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। युवा सैनिकांना मार्गदर्शन, संघटन मजबूत करणे आणि पक्षवाढीच्या दृष्टीने या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। धुळे जिल्ह्यातून निघालेल्या ताफ्यात हजारो शिवसैनिकांनी सहभाग घेतला। यावेळी युवा सेनेचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक प्रथमेश पाटील, जिल्हाप्रमुख मनोज मोरे, युवा सेना जिल्हाप्रमुख योगेश मराठे, मनोज कोळेकर, महानगर प्रमुख अमित खंडेलवाल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। या मेळाव्यामुळे युवा सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून मुंबईतील मेळाव्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी गणेश शार्दूलसह स्वराज्य न्यूज, धुळे। शिवसेनेच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला, सर्व देशाला बघायला मिळेल। महाराष्ट्राचे लोकनायक, मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मुख्य नेतृत्वामध्ये, यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये तरुणाईने अतिशय जोरदार युवा सेनेच्या माध्यमातून प्रदर्शन केलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून उत्तर महाराष्ट्रातून आमचे युवा सेनेचे नेते आदरणीय आविष्कार भाईजी भुसे आणि प्रथमेश गुलाबराव पाटील या युवा नेत्यांच्या माध्यमातून आज जवळपास 3000 युवक आमचे फक्त उत्तर महाराष्ट्रातून मुंबईकडे जात आहेत। आज त्यांना पाठवण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आज इथे आलेलो आहोत। आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये तरुणाईचं आकर्षण असेल तर ते म्हणजे फक्त शिवसेना आणि युवा सेना। कारण युवा सेनेमध्ये पूर्वेजी सरनाईक सारख्या नेत्यांचं, युवा नेत्यांचा एक वेगळं मार्गदर्शन, एक वेगळं आकर्षण आजच्या युवकांना आहे। श्रीकांतजी शिंदे साहेबांसारखं नेतृत्व त्यांना लाभलेलं आहे। युवा वर्ग महाराष्ट्र राज्यातनं वरळी डोम येथे येणार आहे। आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील आणि आमचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक यांचं भाषण ऐकण्यासाठी, यांचा विचार ऐकण्यासाठी आम्ही सगळे मंडळी आता धुळे येथून निघत आहोत। आमचे सचिव, उत्तर महाराष्ट्राचे सचिव आविष्कारजी भुसे यांना आम्ही आता मालेगाव येथे भेटू आणि पुढे घोडदौड आमची अशीच युवा सेनेची महाराष्ट्रभर चालू राहील।